नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुमचा रिस्पॉन्स चांगला भेटला मला. म्हणजे माझे आता मी जेवढे व्हिडिओ बनवले कोकण रत्न, त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला. असंच माझ्यावर प्रेम असू द्या. आणि सबस्क्रायबर देखील चांगलेच ग्रो झालेत. 12,000 झाले आपली यूट्यूब फॅमिली. आणि कॉंग्रॅच्युलेशन मला पण आणि तुम्हा सर्वांना की तुमच्यामुळे शक्य झालं. मित्रांनो, असाच माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा प्रतिसाद राहू दे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा. त्यामुळे माझा चॅनल देखील ग्रो होतो आणि मी मोटिवेट देखील होतो तुमच्या प्रतिसादामुळे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही चाललो आहे कोकणातील सुप्रसिद्ध कलाकार आणि ॲक्टर यांच्या घरी, म्हणजेच वैभव मांगले सर यांच्या घरी चाललो आहे आता मी. त्यांचं कोकणातलं मूळ घर हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि त्यांचं गाव. तर आता आम्ही चाललो आहे. मी आता हे देवरुखमध्ये, म्हणजेच देवरुख फाटा आहे बाहेर, मार्लेश्वर रोड समोर आहे. आणि तिथून आम्ही आता निघालो आहे. कासारकोळवण हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचं तिकडे घर आहे, जुनं घर. तिकडे आपण चाललो आहे, बघूया चला. आणि तुम्ही देखील येता माझ्याबरोबर शेवटपर्यंत. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग पाहूया. मार्लेश्वर रोड आहे हा आपला साखरबर रोड आहे. साखरबर रोडवरून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे त्यांचं घर, गाव. चला तर मित्रांनो, आता आपण आलोय बाव नदीच्या इथे. देवरुख साखरबर रोड आहे हा, देवरुख साखरबर. बघा, आता इथे बाव नदी आहे. ही बघा, ही आहे बाव नदी. आपल्याला पुढून लेफ्ट घ्यायचा आहे. बाव नदी स्टॉप, वांजोळे खुर्द. आता इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचा पुढून. बघा, इथून आत जायचं आपल्याला. सुतारवाडी वांजोळे. कॅमेरा काढतो ना मित्रांनो. इथून आतमध्ये जायचं आपल्याला. कासारकोळवण म्हणून गाव आहे. चलो चलो. आपल्याबरोबर साईश आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहे कोकणातील सुप्रसिद्ध कलाकार आणि ॲक्टर यांच्या घरी. हे बघता, हे सर वैभव मांगले यांचं घर, जे मूळ घर आहे यांचं. कासारकोळवण या गावामध्ये यांचं मूळ घर आहे. BSc B.Ed D.Ed झाल्यावर ते काकांच्या आग्रहाने मुंबईला आले. तेथे 10-12 जणांबरोबर मित्राच्या खोलीत राहत असताना त्यांचा आविष्कार या नाट्यसंस्थेशी संबंध आला. त्यांनी नाटकांमध्ये स्त्री भूमिकाही केल्या आहेत. ग्रामीण नाटकांमध्ये काम करणारे वैभव मांगले हे कोकणी, मालवणी, वऱ्हाडी भाषा या बोलीभाषा सफाईने बोलतात. मांगले यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख असून त्यांचे वडील आणि आजोबाही अभिनय करीत असत. तर मित्रांनो, मी इकडे आलो म्हणजे माझे काका संतोष वागदरे हे तलाठी आहेत आणि त्यांच्या ओळखीतून मी इथे आलो आहे. कारण की सुहास मांगळे म्हणून मंडळ अधिकारी आहेत, ते देवरुखमध्ये काम करतात. तर त्यांच्या ओळखीतून मी त्यांच्या घरापर्यंत आलो. म्हणजे वैभव मांगलेंचे ते काका लागतात, वैभव मांगले सरांचे. तर आता आपण जाऊया आणि त्याच्याशी गप्पा मारूया. हे मित्रांनो, आता आपल्याबरोबर आहेत वैभव मांगले सरांचे काका, सख्खे काका. तर नाव काय तुमचं? सुभाष मांगले. सुभाष मांगले.
तर काय सांगाल त्यांच्याबद्दल, वैभव मांगले सरांबद्दल? वैभव मांगले हे पहिल्यापासून त्याला त्याला नाटकाची किंवा कार्यक्रमाची त्याचा आवाज पण चांगला आहे. हां. त्या पहिल्यापासून त्याचे गुण सगळे, बापाचे गुण सगळे मुलात उतरले. त्याचे वडील पण चांगले व्यवस्थित गायक होते. ते पण नाटकात कामं वगैरे करायचे. हां. ते MSCBमध्ये कामाला होते पहिल्यान. सीताराम मांगले हां. आणि ते माझे मोठे भाऊ, हां. वैभवचं वडील. हां. मी 2 नंबर. हां. माझा भाऊ एक इचलकरंजीला असतो हां. हां. आणि आमची एक बहीण तासगावला असते. बरोबर. असं आमचा वैभव कायम इकडे प्रोग्रामला आला तरी इकडे घरी येऊन जातो. सणासुदीला किंवा गणपतीला वगैरे असा येत होतो. ओके ओके. आणि त्यांचा जन्म वगैरे इकडेच झाला ना? हा, जन्म इकडेच. ओके. आणि त्यांचं शिक्षण वगैरे? शिक्षण देवरुख नंतर रत्नागिरी. देवरुखला कुठल्या शाळेत झालं? देवरुख हायस्कूल. देवरुख हायस्कूलला. कॉलेज याला रत्नागिरी. ओके ओके. आणि त्यांना पहिल्यापासून नाटकाची आवड होती, त्यांच्या नाटकाची आवड होती. कला. तर इकडे ते कधी नाटक करायला वगैरे येतात का? म्हणजे देवरुख गावामध्ये नाटकासाठी वगैरे बोलवलं तर ते येतात का? ते त्यांचा नाटकाचा प्रोग्राम वगैरे त्यांचा रत्नागिरी किंवा तो भाग कणकवली इकडे नाटकाचा प्रोग्राम असला की इकडून आपला घरी येऊन जात होतो. ओके ओके. आणि इकडे कधी नाटक केलं? इकडे नाटक ज्यावेळेस गावचं देऊळ, शंकराचं देऊळ उद्घाटन होतं नवीन बांधल्यानंतर, त्या वर्षी त्यांनी आपला नाटकाचा ग्रुप आणला होता इथे. भाऊ कदम वगैरे करून गेलो गाव हे त्यांनी नाटक केलं गावासाठी. करून गेलं गाव. ओके ओके. म्हणजे जे तिकडं त्या साईडला देऊळ आहे. हां. ओके. शंकराच्या देवळात. ओके. आम्ही तिथे पण आता जाऊन येतो नंतर, थोड्या वेळानंतर बघायला. बघितले तिकडे देवराई वगैरे पण आहे. होय, शक्य तिथे. तुझ्या फॅमिलीमधले सुहास मांगले हे मंडळ अधिकारी आहेत ना? हां, सुहास मांगले मंडळकारी होते, आता रिटायर झाले ते. आता रिटायर झालेत का? ओके. आणि त्यांचे अजून भाऊ? भाऊ विश्वास मांगले. विश्वास मांगले. तो मोठा भाऊ त्यांचा. 2 नंबर विलास मांगले. आणि त्या बहिणी आहेत 3 विश्वास मांगलेच्या, सुहास मांगलेंच्या. त्या त्यांची सगळी लग्न झालेली आहेत. आणि हा की नाव काय तुमचं? मंगल सुभाष मांगले. मी कोण लागता? वैभव मांगलेंच्या काकी. काकी लागतात. हो म्हणजे त्यांचं कसं येणं जाणं असतं का इकडे? हो येतं. हां. हो. ठीक आहे. तुम्हाला भेटून छान वाटलं काकी. तर मित्रांनो, आता आपण बघूया वैभव सरांना एक कॉल होतो का, ते उचलतात का बघूया. ते काकाच करतात. हो का? तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर ह्या वेळेस व्यस्त आहे. जास्त आहे. थोड्या वेळाने प्रयत्न ओके करा. ओके. The number you have dialed फोन बिझी आहे त्यामुळे त्यांची कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. ठीक आहे. थँक्यू काका. आता मी सुहास मांगले काकांना फोन लावला आहे. हो काका, थँक्यू. हां. हॅलो हॅलो. हॅलो हां, थँक्यू म्हटलं. हॅलो हॅलो. हां, सुमित बोलतोय. थँक्यू म्हटलं. हां, झालं बोलणं वगैरे? हां, झालं. ओके. मित्रांनो, हे बघताय वैभव मांगले सरांचं मूळ घर. आणि इकडे भाजी लावली होतं हो ना? कसली भाजी आहे? पालाभाजी लावली आहे बघा. आणि इथे काय हे काय भाजून ठेवलं आहे फक्त. जमीन फक्त भाजून ठेवले, अजून भाजी लावायची. इकडे पालाभाजी वगैरे आहे. ते मुळा आहे का? हा मुळा आहे. तीच आजूबाजू घराचा परिसर आहे बाजूचा. ही वांग्याची रोपं आहेत बघा.
ही घराची मागची बाजू आहे. त्यांनी आता घर तिकडे बांधलंय ना, कुठे? जो नवीन घर बांधलंय ना वैभव सरांनी. होय होय. ओके ओके. तिकडे ते साडाउलीमध्ये की देवरुख. देवरुखला देवरुख हे हळद लावलं. हे हळद लावले. ही झाडं सगळे आमचीच आहेत. हां हां हां. ती आंबे वगैरे. ओके ओके. ठीक आहे. लई लोक बरेच लोक नव्हते पुण्याच्या. चला येतो. हां तुम्हाला भेटून छान वाटलं. चला चला हो की येतो. या परत. हो हो येतो येतो. तर मित्रांनो आता आपण त्यांचं जे गावचं मंदिर आहे, पुढचा जो देव आहे त्याचा आपण बघूया है ना. ही देवराई आहे, ही बघताय. हे बघा, हे मंदिर आहे सोमबाचं ना, सोमबाचं मंदिर आहे. हे जे बघताय वैभव सरांचं गावचं मंदिर, सोमबा देवाचं मंदिर आहे. बघा. इकडे मोठ्या प्रमाणात उत्सव वगैरे असतो. आणि हे बघता, हे जुनं मंदिर आहे. हे जुनं मंदिर आहे. चला हे बघा, विहीर आहे ते. तर मित्रांनो इथे बघता देवराई आहे. ही बघा, ही बघा, ही देवराई आहे बघा इथे. म्हणजे किती जुनं झाड आहे बघा. हे बघा, खूप मोठं आहे. चला आता आपण निघूया. आपलं दर्शन झालंय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.